तर मित्रांनो, आतापर्यंत जे आपण कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहिले, आपण सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकलो, आपण डबल कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकलो. तर आपण ज्या कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकलो तिथं मी तुम्हाला हे सांगितलं की मार्केट इथून कॅन्डलस्टिक जसं बनते कुठं आणि मग बनल्यानंतर ते काम कसं करते, आपल्याला एंट्री कुठे घेणं आहे, आपल्याला टॉप लॉस कसे लावणं आहे, बरोबर आहे. हे सगळं आपण सगळे जे व्हिडिओ आतापर्यंत आपण केले, तर त्यात आपण हे सगळं शिकलो. आणि आपल्याला हे माहीत आहे की हे हॅमर आहे आणि हे हॅमर काम कसं करते, ठीक आहे. तर याचे वीक पॉईंट आणि क्लोजिंग पॉईंट, ओपनिंग पॉईंट हे जे आहे, हे जे तुम्हाला इथं दिसून राहिलं स्क्रीनवर समजा, तर याच्या पहिले आपण हॅमरवर व्हिडिओ बनला होता. त्याच्यानंतर आपण बुलिश हॅमर, इन्व्हर्टेड हॅमर, तर बरेचशा कॅन्डलस्टिक पॅटर्नवर आपण व्हिडिओ टाकले आणि तुम्ही ते पाहिली आहेत. आणि जे नसतील पाहिले तर यूट्यूबवर फ्री आहे, ते तुम्ही कधीही पाहू शकता. तर आज आपण काय करू की जे जे ज्या सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, ज्या एकदम महत्त्वाच्या आहे, ज्या डाऊन ट्रेंडवर बनतात, ज्या बुलिश आहेत आणि सिंगलही आहे बुलिशही आहे, आणि त्याचे तो डाऊन ट्रेंडवर बनल्यावर त्याचं काम कसं करते, तिथं आपल्याला एंट्री कशी भेटतं, कसे आपल्याला टॉप लॉस, आपलं टार्गेट भेटणार आहे, कसे टॉप लॉस कुठं लावायचे आहे आणि हिट केव्हा होईल, ह्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तसं आपण डेली व्हिडिओ टाकतो यूट्यूबवर. आपला 9-9:30 वाजता व्हिडिओ 10च्या दरम्यान येऊनच जाते काही असलं तरी. पण हे व्हिडिओ आपण याच्यासाठी टाकून राहिलो की तुमची चांगली प्रॅक्टिस झाली पाहिजे. आणि नवीन जो आहे, एकदम बिगिनर आहे, एकदम नवीन आहे, फ्रेश कॅन्डिडेट आहे, त्याला समजून घ्या काही समजत नाही शेअर मार्केटच्या बाबतीत, तर असे व्हिडिओ आपण त्याच्याचसाठी टाकतो. कारण त्याला हे बेसिक माहिती झाली पाहिजे. जे इंटरेस्टेड तर आहे की त्याला शिकायचं तर आहे, पण त्याला ते कॅन्डलचे नावं समजत नाही, त्याला कुठं एंट्री घ्यावं, कुठं, आणि हे 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 कॅन्डल कोणती आहे बुवा, हे त्याला समजत नाही. तर म्हणून आपण हे सिंगल कॅन्डल पॅटर्नचे जे व्हिडिओ आहे ते आपण इथं टाकत असतो. तर आपण पाहू आता समोर हे काम कसे करतात, काय करतात. तर चला, मी तुम्हाला घेऊन चलतो समजा चार्टवर समोरच्या. तर पहा, हा इन्व्हर्टेड एक हॅमर आहे. इन्व्हर्टेड हॅमर आणि त्याच्यानंतर हॅमर कॅन्डल, दोन्ही सेमच आहे. फक्त हे जे हॅमर कॅन्डल आहे, याची विक खाली आहे आणि बॉडी वर आहे. वर वर थोडीशी विक आहे आणि त्याच्यानंतर मार्केट बुलिश झालं. हे हॅमर कॅन्डल जे आहे, जे तुम्हाला इकडल्या साईडनं दिसून राहिली, इन्व्हर्टेड हॅमर वेगळं, हॅमर कॅन्डल जे आहे ना, त्याच्यानंतर पहा तुम्ही, वरची ज्याची विक आहे ते लहान आहे आणि खालची विक मोठी आहे आणि छोटीशी बॉडी आहे एकदम. आणि त्याच्यानंतर रेड कॅन्डलचा हाय ब्रेक झाला किंवा त्याच कॅन्डलचा त्याची विकचा हाय ब्रेक झाल्यानंतर मार्केटनं एकदम बुलिश मोमेंटम दिलेला आहे आणि जबरदस्त टार्गेट दिलेला आहे. तर ह्या ज्या कॅन्डल आहे, याचे जे व्हिडिओ आपण बनवून राहिलो रोज, तर कमीत कमी ह्या कॅन्डलवर तुम्ही जर लक्ष ठेवून राहिले तर तुम्हाला डेली 1 ते 2 ट्रेड बिलकुल सापडतील, त्यात काही शंका नाही. तर हे म्हणजे ह्या ज्या कॅन्डल आहे, ह्याचे नावं तुम्ही नोट करून ठेवा, कुठंतरी लिहून ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि सेम तसंच आहे इन्व्हर्टेड हॅमर. फक्त काय आहे, इन्व्हर्टेड हॅमर हा डाऊन ट्रेंडवर बनलेला आहे आणि हा जो आहे हाय डाऊन ट्रेंडमध्ये बनला, पण दोघांचंही काम एकच आहे. इन्व्हर्टेड हॅमरही तेच काम करून राहिलं आणि हॅमरही तेच काम करून राहिलं. मार्केट पळत आलं आणि एक इन्व्हर्टेड हॅमर बनलं आणि त्याच्यानंतर मार्केट त्याचा हाय ब्रेक करून बुलिश झालं. तर ह्या सगळ्या गोष्टीसाठीच मी तुम्हाला ह्या कॅन्डलचा फरक दाखवून राहिलो की हे कामं कसे करतात. तर व्हिडिओला तुम्ही शेअर करा, लाईक करा आणि कमेंटही करा. आणि जर नवीन असाल तर चॅनलले सबस्क्राईब नक्कीच करा. कारण सबस्क्राईब केल्यानं काय होईल की
आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते तुमच्यापर्यंत सर्वात पहिले पोहोचणार, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले भेटणार आहे. आता हे बुलिश एंगल्फिंग कॅन्डल आहे. हे बुलिश एंगल्फिंग कॅन्डल जे आहे, तर हे ग्रीन कॅन्डलच्या मधात बनली, ग्रीन कॅन्डलच्या एकदम त्याला एंगल्फ केला आहे. म्हणजे वर जर आपण एक ट्रेंड लाईन ओढली, खाली जर एक ट्रेंड लाईन ओढली, तर हे जे रेड कॅन्डल आहे हे तिच्या अंदर बनलेली आहे. तर हेही आपण चार्टवर पाहू. तर चार्टवर तुम्हाला अशा दिसतील ह्या कॅन्डलला. हे बुलिश एंगल्फिंग नाही आहे, हे बुलिश एंगल्फिंग आहे आणि हे डार्क क्लाउड कवर आहे. हे वेगळी कॅन्डल आहे समजा. त्याच्यानंतर एक मॉर्निंग स्टार आहे. मॉर्निंग स्टार कॅन्डलही तुम्हाला अशा प्रकारची मॉर्निंग स्टार कॅन्डल पाहायला भेटणार आहे चार्टवर. याच्यातही तुम्हाला हे जे आहे ना कॅन्डल, जे मी तुम्हाला सांगून राहिलो, याचे नावं प्लीज तुम्ही नोट करून घ्या, किंवा मग काय करा की याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. हे सोपी जाईल तुम्हाला चार्टवर. हे हे कॅन्डल आहे 3 व्हाईट्स क्लाउड. त्याच्यानंतर आहे डोजी कॅन्डलस्टिक पॅटर्न, ड्रॅगन फ्लाय डोजी. याच्यावर आपण व्हिडिओ टाकलेलाच आहे. ग्राइस्टोन डोजी याच्यावरही व्हिडिओ टाकलेला आहे. हे चार्टवर कसे काम करतात, काय काम करतात. त्याच्यानंतर हे ड्रॅगन फ्लाय डोजी जे आहे, हे एकदम मार्केट वर चाललं होतं, ड्रॅगन फ्लाय डोजी बनली. खाली होतं, ड्रॅगन फ्लाय डोजी बनली. दोघांना कसं सेम काम केलं आहे. ड्रॅगन फ्लाय डोजी टॉपवर कोणती बनली पहा, ते उलटी आहे. म्हणजे तिची जी बॉडी आहे ते खालच्या साईडने आहे, वर वीक आहे. आणि ड्रॅगन फ्लाय डोजी जे डाऊन ट्रेंडमध्ये बनली, हिची वीक खालच्या साईडने आहे, बॉडी वर आहे. आणि काम कसं केलं आहे, हे ज्यावेळेस बनली तर मार्केट वर गेलं, आणि ते त्यावेळेस जे बनली टॉपवर त्यावेळेस मार्केट डाऊन आलं. तर काम अलग अलग आहे. त्यानंतर हे तुम्ही इथं पाहू शकता, ग्रेस्टोन डोजी. मार्केट अपसाईड चाललं होतं, वर ग्रेस्टोन डोजी बनली, हाय ब्रेक झाला आणि मार्केट सरळ डाऊन ट्रेडमध्ये आलं. हे ज्या कॅन्डल आहे याचे तुम्ही नावं काय करा, नोट करून ठेवा. कारण येणारे ज्या कॅन्डल तुम्हाला डेली चार्टवर बनताना दिसतात, तुम्ही त्याचे नाव असे नोट तुमच्या लक्षात नाही राहू शकणार. म्हणून हे तुम्ही जर नोट केले की हे तुम्हाला पटकन लक्षात येईल की बा अरे हे कॅन्डल बनली आहे, याचं तर हे नाव आहे. हे पहा, हँगिंग मॅन कॅन्डल आहे हे. त्याच्यानंतर हे मार्केट अप चाललं होतं, त्याच्यानंतर ते कॅन्डल बनली. दुसरी कॅन्डल या सर्कलमध्ये दिसून राहिली, मार्केट तिथून मग डाऊन साईडला आलेलं आहे समजा. शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्न. शूटिंग स्टार कॅन्डलस्टिक पॅटर्नवर आपण जबरदस्त व्हिडिओ बनवलेला आहे. आपल्या व्हिडिओ खाली यूट्यूबवरच आहे समजा, आपल्या व्हिडिओमध्येच त्याची संपूर्ण माहिती दिली आहे तुम्हाला, आणि पाहून घ्यायचा जाऊन. हा जो शूटिंग स्टार आहे हे एका सर्कलमध्ये बनलेली आहे पहा. आणि त्याच्यानंतर ग्रीन कॅन्डल जी आहे त्याच्या बाजूची, त्याचा हाय ब्रेक झाल्यावर एक रेड कॅन्डल बनली मोठी, आणि जबरदस्त टार्गेट तुम्हाला इथं भेटलं. बुलिश एंगल्फिंग पॅटर्न हे पाहिली आपण. क्लाउड कवर पॅटर्न कॅन्डल जे आहे, इव्हिनिंग स्टार. हे इव्हिनिंग स्टार कॅन्डल जे आहे, इव्हिनिंग स्टार डोजी, तर हे एकदम याची बॉडी वीक, सगळं छोटं असते, आणि हे जबरदस्त कॅन्डल आहे. तर त्याचे नावं प्लीज तुम्ही नोट करून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. आणि तुमच्याजवळ आत्ता वेळ नसन तर तुम्ही काय करा, व्हिडिओला लाईक करून ठेवा, कारण व्हिडिओ व्हॅल्युएबल आहे. ह्या कॅन्डलस्टिक पॅटर्न जे मी तुम्हाला शिकवतो, हे शिकवल्यानंतर तुमच्या डोक्यात बसलं पाहिजे. कमीत कमी तुम्ही तुमचा महत्त्वाचा वेळ देऊन जर तुम्ही आमचा व्हिडिओ पाहून राहिले, तर खरंच तुम्हाला ह्या कॅन्डलची शिकण्याची गरज आहे असं आम्हाला वाटते. तर तुम्ही जो व्हिडिओ पाहून राहिले त्याची व्हॅल्यू तुम्हाला जर नाही भेटली तर आमची मेहनत असफल झाल्यासारखं वाटते. आणि प्लीज कमेंट करा की व्हिडिओ कसा आहे, काय आहे. कारण त्या कमेंटमुळे आम्हाला थोडंसं आत्मविश्वास येते, आणि नवीन व्हिडिओ अजून बनवण्यासाठी आम्ही प्रोत्साहित होतो. ते कमेंट करत चला.
आणि त्याच्यानंतर बुलिश मारुबुजू कॅन्डलवर व्हिडिओ बनवलेला आहे आपण, आणि इथं तुम्हाला दिसून राहिलं एल कुठं लावा लागते, एंट्री कुठं घ्या लागते, टार्गेट कसं तुम्हाला अचीव करता येईल या गोष्टीसाठी हे सगळे जे आहे ह्या कॅन्डल मी तुम्हाला पुन्हा पुन्हा दाखवून राहिलो. बॅरिश मारुबुजूरी आपण चांगलं हे केलेलं आहे. त्यानंतर पहा बॅरिश मारुबुजू कशी कॅन्डल दिसते तेही पाहून घ्या, आणि चार्टवर एंट्री टार्गेट आपलं सगळं दिलेलं आहे. शेअर मार्केटमध्ये कॅन्डल जे आहे चार्टवर बनतात. आज जेव्हा मी व्हिडिओ बनवून राहिलो आज सुट्टी आहे मार्केटला, आज होळीचा दुसरा दिवस आहे, रंगपंचमीचा. तर आज मार्केटला सुट्टी होती, पण डेली स्टॉक मार्केटमध्ये क्रिप्टो मार्केटमध्ये ह्या कॅन्डल तुमची मदत करणार आहे. ह्या कॅन्डलचे नाव तुम्ही नोट करून ठेवा. ह्या कॅन्डल बोलतेत, कॅन्डल सांगतात की आम्ही आता वर जाऊ की खाली जाऊ. सर तुम्ही जर कॅन्डलचा अभ्यास केला ना तर तुम्ही मागं येणार नाही, तुमचे लॉसेस कमी होणार आहे. होणार नाही हे मी म्हणत नाही, पण कमी होणार आहे हे मी सांगू शकतो. कारण कॅन्डलची ओळखच ट्रेंडची ओळख आहे. तुम्ही कॅन्डलला ओळखलं तुम्ही ट्रेंड ओळखू शकता. तर कॅन्डलचे नावं नोट करून घ्या. एका बुकवर पेनाने लिहून ठेवा की हे जे आहे कॅन्डल बॅरिश हरामी कॅन्डल पहा कशी बनली आहे. ते ग्रीन कॅन्डलच्या दोन्ही जो आहे हाय आणि लो त्याच्या मधात एक कॅन्डल बनली आहे रेड, आणि पूर्ण तिच्या अंदर बनली, आणि त्याच्यानंतर त्याचा हाय ब्रेक करून लो ब्रेक करून मार्केट पुरं डाऊन साईडमध्ये आलं. जबरदस्त टार्गेट भेटते अशा ह्या कॅन्डलवर. तर पहा ट्विझर बॉटम कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे की दोन्ही सेम कॅन्डल, आणि त्याच्यानंतर रेड कॅन्डलचा वरच्या त्याच्या पहिलेच्या तो हाय ब्रेक झाला आणि मार्केट जबरदस्त वर गेलो. तर इनसाइड डे पॅटर्न हे जे कॅन्डल आहे हे जबरदस्त कॅन्डल आहे. याचे नावं जर तुम्ही नोट करून ठेवले तर हे नक्की तुम्हाला तुमच्या याच्यात फायदेशीर ठरतील. बेरिश कॅन्डल चार्ट रीडिंग जे करतो आपण बुलिश बॅरिश, तर हे महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. तर का आहे माहीत आहे काय की तुम्हाला या कॅन्डलची ओळख पटली पाहिजे. कॅन्डलची एकदाची तुमची ओळख पटली की हे तुम्हाला सोपं जाणार आहे. म्हणून प्रत्येक व्हिडिओत मी तुम्हाला सांगत चालत असतो सर की तुम्ही कॅन्डलले ओळखून घ्या, कॅन्डलचे पॅटर्नचे नावं लिहून घ्या. बुलिश कॅन्डल, बॅरिश कॅन्डल, हे गॅप अप कॅन्डल काय आहे, शूटिंग स्टार, हॅमर कॅन्डल पॅटर्न, हे छोट्या छोट्या म्हणजे मोठं काम करणाऱ्या सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न जे आपल्या लक्षात राहू शकते अशा कॅन्डल्स आहेत त्या, जे आपल्या डेली पाहण्यातून जातात पण आपलं ते हे नाही करतायत. हे त्याच्यानंतर हे पॅटर्न बनतात. समजा हा कप पॅटर्न आहे, हा जो इथं दिसू राहिला म्हणजे कप पॅटर्न बनलेला आहे हा. तर असे तुम्ही हे कॅन्डल लक्षात ठेवा. हे क्रिप्टो मार्केटमध्येही डेली बनतात, स्टॉक मार्केटमध्येही डेली बनतात, आपल्या इंडियन मार्केटमध्ये. तर ह्या कॅन्डल तुम्हाला आणि लय सपोर्ट करतील समजा. आणि व्हिडिओले लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि नवीन असन तर चॅनलले सबस्क्राईब करा. धन्यवाद.